मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेख इथं असणाऱ्या वाशिष्ठी नदीवरच्या पुलावरची मी आपल्याला परिस्थिती दाखवतोय। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की ह्या ठिकाणी अशा पद्धतीने पूर उभारला गेलेला आहे। मात्र हा पूल जो आहे हा प्रचंड धोकादायक असल्याचं इथं निदर्शनास आलंय। आपण या दृश्यातून बघू शकताय की या ठिकाणी असणारा जो हा अँगल आहे हा पुलावरती असणारा अँगल आहे, हा गाड्या गेल्यानंतर असा हलतो। फार हे सगळे परिस्थिती धोकादायक आहे, कधी हा तुटू शकतो, इथून जाणाऱ्या गाड्यांना लागू शकतो आणि या ठिकाणी ह्या वारंवार अपघाताच्या घटना घडत असतात। ही जी बाब आहे ही प्रवाशांच्या लक्षात आली आणि यानंतर या ठिकाणी ही वाहतूक जी आहे ही थांबवायला पाहिजे होती। मात्र सध्याही अशा धोकादायक परिस्थितीमधून इथल्या असणारी जी वाहतूक आहे ही चालू आहे। या ठिकाणी भेट दिलेली आहे राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष आहेत शौकत मुकादम, त्यांची बातचीत करणार आहेत। त्या प्रकार पहिल्यांदा त्यांच्या निदर्शनास आला। कसं बघते याकडं? हे मी आता बहादूर शेखच्या वाशिष्ठ्या पुलावर मी उभा आहे। हा नवीन पूल आहे। अनेक वाहन चालकांनी, मालकांनी, टू व्हीलरवाल्यांनी मला हे फोन केला नाही, तर मी इथं आलो। आल्यानंतर बघतोय तर हा जो एंगल आहे ह्या एंगलला खाली हे होलपास लावलेले आहेत, ते होलपास तुटले, वरचं कॉन्क्रीट निघून गेले आणि हे आता हालतोय। आता हे बघा, हे इथं तुटलेलं आहे। हे तुटल्यानंतर गाडी जाताना जर हा एंगल वरती आला तर फार मोठा गाडीचा अपघात होऊ शकतो। मी सकाळी 10 वाजता आज हायवेवाल्यांच्या अधिकाऱ्यांच्याकडे संपर्क साधला, अजूनही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर किंवा हायवेवाले कोणीही अजून आलेले नाहीत। तर या भागातले जे लोक आहेत, आमचे सर्व सहकारी आहेत, त्यांनी आम्ही या ठिकाणी उभा राहून या बाजूच्या गाड्या आणू नका, त्या बाजूच्या साईडनी गाड्या नाही, अशा लोकांना आम्ही विनंती करत आहोत। आता हे हायवेचे लोक कधी येणार हे करणार, हे आम्हाला जे अधिकारी आहेत हे सांगून सुद्धा हे ऐकत नाहीत, हे लोकांच्या जीवाशी खेळत आहेत, हे बरोबर नाही आहे। तर या ठिकाणी ताबडतोब हे काम झालं पाहिजे ना, तर या ठिकाणी फार मोठा अपघात होईल आणि म्हणून त्या अधिकारी आणि ते ठेकेदारच्या लोकांची आम्ही इथे वाट बघत उभे आहोत। अजूनही अद्यापपर्यंत ते आलेले नाहीत। विषय गंभीर आहे। इथं असणारा जो अँगल आहे हा हलतो, गाड्या गेल्यानंतर हा तुटू शकतो, कॉन्क्रीटमधून तो बाहेर आलेला आहे, अपघात होऊ शकतो आणि यामुळं हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत, गाड्या थांबवत आहेत आणि त्यांची लेन जी आहे ही दुसऱ्या लेननं वळवत आहेत। मात्र प्रशासनाचा अद्यापही अधिकारी या ठिकाणी आला नसल्यामुळं या ठिकाणी प्रचंड मोठी नाराजी व्यक्त होते। परिस्थिती प्रचंड मोठी धोकादायक आहे, यामुळं इथं होणाऱ्या कामाबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।